श्री महादेव रुद्राभिषेकाची महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करायची असेल, तसेच आपल्या वास्तूतील दोष व कलह परिहार करण्यासाठी किंवा सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी यांची प्राप्ती व्हावी यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, श्री शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला रुद्राभिषेक हे अनुष्ठान आहे. व रुद्राभिषेक आपल्या कुलदेवी अथवा श्री महादेवाला आपल्या घरात एकदा तरी वर्षातून करावा आणि त्या अभिषेकाचे तीर्थ पूर्ण वास्तूमध्ये शिंपडावे. रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा आविष्कार हा ऋग्वेदापासून आहे. ऋग्वेदात रुद्राचे एकूण 75 असे उल्लेख आहेत. ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदिती अथवा रोदती अर्थातच रडविणारा या शब्दावरून आलेला आहे. या देवतेचे वेदपश्चात शंकर शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे. ते फार नंतरचे. रुद्राचे मूळ स्वरूप हे फार भीषण हिंसक असे आहे. त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करत असतो की माझ्यावर दया करा, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप म्हणजे भद्र, म्हणजेच कल्याण करणारा असेही आहे. म्हणून रुद्र सूक्त हे त्या भद्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नीचा स्वरूप आहे, तसेच जल स्वरूप आहे. तो पंचमहाभूतांचा अधिपती सुद्धा आहे. रुद्र हा नागर संस्कृतीच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे. रुद्र सूक्त हा यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठणाची एकादशनी आणि लघुरुद्र ही 2 रूपे जास्त प्रचलित आहे. याचीच विस्तरित आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशनीमध्ये रुद्र सूक्ताच्या 11 आवृत्त्या करायची पद्धत आहे आणि पुढील रूपात आवर्तनाची संख्या 11च्या पटीने वाढत जाते. लघुरुद्र करताना 121 आवर्तने होणे आवश्यक असते. म्हणून 11 पुरोहित असतात. 11 पुरोहित 11 वेळा पाठ करतात. रुद्र सूक्तात रुद्राची 100 नावे आहेत. म्हणून या सूक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात. श्रावणी, सोमवार, महाशिवरात्री इत्यादी पवित्र दिवशी लघुरुद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकाच्या वेळी रुद्र म्हणतात. रुद्र सूक्ताचे 2 भाग आहेत. पहिलं म्हणजे 11 नमके, ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो या अर्थी नमः असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते 11 रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो. दुसरा म्हणजे 11 चमके, म्हणजे ज्यात च मे हे शब्द आहेत, ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे. चमकामध्ये स्तोत्र पठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्राकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो. चमक आणि नमक ही नावे पुराण काळात रूढ झाली. त्याचा व्याकरणाशी काहीही संबंध नाही. याशिवाय रुद्र सूक्ताचा भाग नसलेला ओम शांती शांती शांतीही हा शांती मंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. 11 रुद्र असल्याने 11 या संख्येला महत्त्व आहे असे दिसते. सर्वसाधारणपणे लघुरुद्राला 11 ब्राह्मण असतात. एक ब्राह्मण एक नामक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात. अशा रीतीने नमकाची 11 आवर्तने झाली असे मानतात. 11 वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केला जातो. आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकांचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर त्याचे फळ कमी मिळते. त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजताच नुसताच मौखिक पाठ करतात. यजुर्वेद काळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे. फसविणाऱ्या लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोरांचे, वाटमाऱ्यांचे इत्यादींचे पालकत्व रुद्राला दिले आहे. नमक 3
तसेच मर्दानी घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषय लंपट टोळ्या आणि पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती, ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नाना रूपधारी असे अनुयायी आहे, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इत्यादींचा नायक, अशी ही स्तुती आहे. नमक 4. सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवंटात आणि बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा, अशी पण स्तुती आहे. नमक 9. त्याचे फार मोठे सैन्य आहे आणि अशा या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणाऱ्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सूक्त आहे. आता भक्त ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबी चौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तीळ, मूग, हरभरे इत्यादी इत्यादी धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंडे, शिशे, बीड, जास्त, कथील हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेद काळातही माहीत होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे. सूक्त पठण करता दूध, तूप, मध इत्यादी मागतो आहे. दीर्घायुष, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन, वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे. तसेच विषम संख्यांची भाजणी, 4च्या पाठ्यांची भाजणी हे मांडून त्याच्या पटीत सौख्य मागतो आहे. यावरून त्या काळचे गणिताचे ज्ञान दिसते. रुद्रसूक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सूक्तकार हा धनधान्य, घरदार, बायका, मुले, गुरेढोरे इत्यादी, शेती इत्यादी सगळ्या गोष्टी मागतो आहे. सूक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे. हा एक रुद्राचा साधासुद्धा भक्त आहे, ज्याला जनावरे, रान, शत्रू, चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सूक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सूक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे याची यादी देत आहे. हा रुद्रसूक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसूक्ताचे पठण हा एक अनुभव आहे. जेव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर धनगंभीर आवाजात हे सूत्र जरी असले तरी कोसळत येते. त्यात होम, सोवळे आणि इतर वातावरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो. या सूक्ताचे पठण करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्यामध्ये एकादशिनी, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादी प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादी पवित्र दिवशी लघुरुद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकाच्या वेळी रुद्र म्हणतात. अभिषेकाचा अर्थ असा असतो स्नान करणे किंवा करविणे. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणाबरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रुद्र अभिषेकामुळे समृद्ध होते, सर्व इच्छा मनातील पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो. श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक. रुद्र एकादशिनी हा 11 आवर्तने यांनी केला जातो. लघुरुद्र अभिषेक हा 121 लघुरुद्र आवर्तने यांनी केला जातो. महारुद्र अभिषेक हा 1331 महारुद्र आवर्तने यांनी केला जातो. अतिरुद्र अभिषेक हा 14641 अतिरुद्र आवर्तने यांनी केला जातो. हे सगळे विधान आपल्या वास्तूमध्ये करावे. श्री गुरुचरित्रामध्ये रुद्राभिषेकाचे महत्त्व सांगितलेले आहेत पुढील प्रमाणे. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मण पती पत्नीला म्हणाले, पराशर,
ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्ष महिमा सांगून त्याच्या पुत्राचे व प्रधान पुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. पराशरांच्या चरणावर लोटांगण घालून तो म्हणाला, मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्म वृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक हे दोघे कुक्कुट मरकट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात, सर्वत्र आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करा. राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले. थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःख सागरात बुडून जाल याची कल्पना आहे. परंतु सत्य काय आहे ते सांगितले पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझी ऐकण्याची तयारी आहे ना? राजा म्हणाला, भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारित आहे. जे असेल ते सांगा. पराशर म्हणाले, मग ऐक तर. तुझा हा मुलगा अल्पायुषी आहे. तुझ्या पुत्राला 12 वर्षे झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल. पराशरांचे हे शब्द भद्रसेनाला वज्रघातासारखे वाटले. तो एकाएक बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. तो पराशरांचे पाय धरून विनवण्या करू लागला, मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काहीही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू. राजाचा तो शोक पाहून पराशरांना त्याची दया आली. ते भद्रसेनेला समजावीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नकोस. या संकटावर मात करायची असेल तर त्या शूलपाणी शिवशंकराला शरण जा. त्याची आराधना कर. त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली आहे. ब्रह्मदेवांनी विश्व निर्माण करावे यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रह्मदेवाला चारी वेदांचा ब्रह्मदेवांनी विश्व निर्माण करावे यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रह्मदेवाला 4 वेदांचे उपदेश केले आहेत. या 4 वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतःच शंकरांनी सांगितले आहे. त्या शंकरांच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्राध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने परम श्रद्धेने श्रवण पठण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला. ब्रह्मदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. त्या शतरुद्रियापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारी व चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. कामक्रोधादी विकारापासून घडणारी सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्यास सुद्धा यमदूत घाबरतात. मात्र हा रुद्राचा जप गर्वाने उभे राहून निजून अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये. रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाहीत. रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो. तो केलास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल, गंडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरांवर 10,000 रुद्रावर्तनांनी अभिषेक कर. 100 घटांची स्थापना कर. त्यात दिव्य वृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याचे मुलावर सिंचन कर.
नित्य 10,000 रुद्रावर्तने कर, त्याला तीर्थप्राशन करू दे, म्हणजे तुझा मुलगा 10,000 वर्षे जगेल. पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले. शंकरावर अभिषेक सुरू केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्रानुष्ठान अखंड 7 दिवस चालू होते. 7व्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुद्ध पडला. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्म रूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाही. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडधारी शिवदूत तिथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पराशरांना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूंचे गंडांतर गेले. मग त्यांनी सुधामाला विचारले, बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का? सुधर्म म्हणाला, एक महाभयंकर काळ पुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता. त्याच वेळी 4 दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरासारखे दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषापासून माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेन भगवान शंकराचा जय जयकार करू लागला. नगरात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशरांना महासनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याच वेळी नारद मुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून विचारले, मुनिवर्य, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का? नारद मुनी म्हणाले, मी कैलास लोकी गेलो होतो. त्यावेळी यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले असे यमाने विचारले असता वीरभद्र त्याला म्हणाले, तू भद्रसेनच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास? त्याला 10,000 वर्षाचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. हे तुला माहीत नाही आहे का? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास? चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा. मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला. तेव्हा चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, येथे या राजपुत्राला 12 वर्ष आयुष्य आहेत असे लिहिले आहेत. हे खरे, मोठेच गंडांतर आहे. पण नंतर तेथेच मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकवून 10,000 वर्षे राज्य करील असे लिहिले आहे. हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशरांच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही जिंकले आहे असे सांगून नारद मुनी नारायण नारायण म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशरांनीही राजाचा निरोप घेतला. त्या ब्राह्मण पती पत्नीला ही कथा सांगून श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले, रुद्रानुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे महात्म्य असे मोठे अद्भुत आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, म्हणून तर श्री गुरूंचे रुद्रावर फार प्रेम आहे. श्री गुरु रुद्र स्वरूप आहेत, म्हणून रुद्राध्यायाने त्यांची पूजा करावी. अशा रीतीने श्री गुरु चरित्रातील रुद्राध्याय महात्म्य या नावाचा अध्याय 34वा समाप्त. असे महत्त्व रुद्राभिषेकाचे आहे. आता आपण बघूया रुद्राभिषेकाचे काय फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे कसा ना, घराण्याचे दोष कमी होतात. आता ते कसे? कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी सर्व इच्छा पूर्ण होतातच असे नाहीत. त्यातूनच पितृदोष निर्माण होतात. पितृदोषामुळे घराणीच्या घराणी नाहीशी झाल्याची उदाहरणे आहेत. कुंडलीत पितृदोष हे राहूचे दोष या नावाने दर्शवले जातात. राहूचे दोष इतके वाईट असतात की जगणे मुश्किल करतात. काही घरात सर्व सुखसोयी असूनही अस्वस्थता असते. काही घरात काही कारण नसताना सतत भांडणे होतात.
काही घरात जेवण तयार असून शांत रीतीने खायला मिळत नाही. या सर्वांवर उपाय म्हणजे शिव उपासना. मनोविकार कमी होणे. दुसरा फायदा म्हणजे मनोविकार कमी होत असते. रुद्र आवर्तने ऐकल्यावर कालांतराने मनोविकार कमी होतात. काही कारण नसताना हातवारे करणे, मनाशी पुटपुटणे, ऑफिसमध्ये बसल्या बसल्या दातावर पेन्सिल आपटणे, चटईवर बसल्या बसल्या काड्या काढणे, पुढचा फेकून दिलेला वर्तमानाचा कागद वाचत बसणे, एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे व पुन्हा पुन्हा उच्चार करणे, हे सर्व सूक्ष्म मनोविकारांचे प्रकार आहेत. ह्या सूक्ष्म मनोविकारांची योग्य दखल घेतली नाही तर ते विकार पुढे पुढे वाढत जातात. तुमच्याकडे जेव्हा लघुरुद्र महारुद्र करतात तेव्हा तुम्हाला समजत जरी नसले तरी ते ऐकावे, श्रवण करावे. यामुळे हे सूक्ष्म मनोविकार वाढत नाहीत व असतील तर ते नाहीसे होतात. आता तिसरा म्हणजे फायदा कसा ना, पाऊस पडतो. पाऊस पडत नसेल तर सामुदायिक प्रार्थनेची जरूर उपयोग होतो व ईश्वर शक्ती आपले सहकार्य करते. पूर्वीच्या काळी पावसासाठी यज्ञही करीत असत, शिवलिंगावर अभिषेक करत असत. तसा अभिषेक करणे म्हणजे पाण्याची सतत धार आपण ठेवली तर पाऊस पडण्यास मदत होतो. परंतु अशी पाण्याची सतत धार पाऊस पडेपर्यंत ठेवायला लागते. भूकंपापासून रक्षण होत असते. चौथा म्हणजे भूकंपापासून रक्षण होते. सध्या लहान मोठे भूकंप सतत खूप ठिकाणी होत आहेत. जेथे जमीन पोकळ असते तेथे असे भूकंप होत असतात. पोकळ जमिनीतून स्वयंभू शिवलिंग बाहेर येत असतात. म्हणून ती पोकळ जमीन टणक होण्यासाठी आपल्याकडे रुद्राभिषेक करून शिवाला शांत करण्याची पद्धत आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी आपल्या आपल्या घरी अथवा देवळातून रुद्राभिषेक जरूर करावेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचे भूकंपापासून रक्षण होईल. भूकंपासारख्या संकटातून वाचण्यासाठी रुद्राभिषेक हा एक उपाय आहे. स्वयंभू शिवाचा विचार केला तर त्यांच्या लिंगाचे एक टोक जरी वर दिसत असले तरी दुसरे टोक ते थेट भूगर्भात शेवटपर्यंत असते. त्यामुळे सतत शिवावर धार करून लघुरुद्र केल्यास व शिव उपासना केल्यास जमिनीला टणकपणा येतो व भूकंपाचा त्रास कमी होतो. ज्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंगे आहेत त्या ठिकाणी ही उपासना केल्यास ह्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. स्वयंभू याचाच अर्थ जमिनीतून आपोआप वर आलेले शिवलिंग. आपल्या स्तुतीने त्याला पाझर फुटला पाहिजे. एकदा त्यांचे मन द्रवले की आपण संकटातून वाचतो याबाबत श्रद्धाही बाळगली पाहिजे. व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत येणाऱ्या अघटित संकटांवर रुद्राभिषेक हा खात्रीचा उपाय आहे. मग असे हे रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि फायदे आहेत. तर